का दूर मी एकटा, का दूर मी एकटा, बघना दूर मी एकटा, का दूर मी एकटा। ओ मैनू इश्क हुलारे देंदा, ओ मैनू इश्क हुलारे देंदा, मूँ चढ़िया यार बुलेंदा। हे भोवती भास होती कुणाचे, की खेळ हे खुळे माझ्या मनाचे, जरी पाहते रोजचा आईना मी तुझा चेहरा, का खुणावे तिथेही। थँक्यू। फार कमी गाणी असतात जी स्वतः जन्म घेतात, त्यांना आपण ह्या पृथ्वी तलावर आणण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही, आणि त्यातलं हे एक गाणं आहे। अगदी मुरलीजींची आणि रवीजींची स्टाईल ही खूप म्हणता येईल की क्लासिक जुनी स्टाईल आहे। त्यांनी मी आधी कम्प्युटरवरती म्यूज़िक क्रिएट केलं, पण त्यांनी सांगितलं नहीं नहीं नहीं, आप हारमोनियम लेके बैठिए, राइटर को बुलाइए और सामने सामने बैठ के गाणे कंपोज कीजिए। तर मी त्या पद्धतीने बसलो आणि खरोखरच ती सगळ्यांची म्हणून जी केमिस्ट्री लागली, हाँ ये अच्छा आ रहा है, ये इसको पकड़ लो, हाँ ये रखो, असं ऐसा करते करते वो गाणे बन गए। आणि त्यातलं हे गाणं का दूर मी एकटा। आणि मी असं म्हणेन की फार कमी माझी गाणी असतात जी मी स्वतःची गाणी फार कमी ऐकतो स्वतःच्या गाडीत। तर ह्या चित्रपटाची गाणी अशी झाली की निदान पुढचे 3 महिने मी माझ्या स्वतःच्या गाडीत ही माझी गाणी ऐकणार आहे। हे ओव्हरऑल म्युझिक हे स्पेशली ही जी 2 गाणी आहेत, माझ्या विणा माझी सखी आणि का दूर मी एकटा, ही 2 गाणी खूप क्लोज टू माय हार्ट आहेत। आणि या गाण्यांकडे मी स्वतः कंपोज करून मी गायलेलो असलो तरी देखील एक त्रयस्थ भूमिकेतला श्रोता म्हणून मी गाणी ऐकू शकतो का कोणास ठाऊक, आणि ती मला एन्जॉयमेंट देतात। I wish all the best to the film and the team. I had a wonderful time. बहुत मज़ा आया। जब कॉल आया तभी बहुत मज़ा आ गया था मुझे एक्चुअली। बट जो पार्ट था, ही एक्सप्लेन्ड कि पार्ट ये है, पंजाबी लड़की है और पंजाबी तुमको गाना है। मैं कहा ठीक है। तो डैड मेरे फादर इन लॉ मिस्टर कुलदीप सिंह, उनसे मैंने हेल्प ली और पूछा कि मैं क्या क्या गा सकती हूँ, लिखवाना क्या है। फिर वो गई और करते करते जैसे उन्होंने कहा कंपोज भी एक्चुअली वो उसी वक्त होता चला गया और वो गाने के रूप में आ गया और बहुत खूबसूरत लग रहा है। एंड लाइक यू आई एम इन लव विद दिस सॉन्ग। बहुत ही प्यारा गाना है एंड मुग्धा ने भी बहुत 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 मीठा गाया है। सो ओवर टू यू मुग्धा। औषधाच्या गाण्यांमधली माझी पण हीच 2 फेवरेट गाणी आहेत, पण पहिलं माझ्या विना माझी सखी आणि मग हे। या गाण्यात आमच्या तिघांचेही आवाज असे खूप वेगळे येत आहेत आणि त्याची एक मजा आहे। म्हणजे मलाही हे गाणं ऐकायला खूप आवडतं आणि मला यात गाण्याचा चान्स दिला। थँक्यू सो मच। थँक्यू। पंजाब आणि महाराष्ट्र हे मला कायम असं वाटलं की ह्यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे। म्हणूनच ह्यावेळेला जेव्हा साहित्य संमेलन गुमानला झालं त्यावेळेला मी खास आवर्जून तिथे गेलो होतो। आणि कारण आपण म्हणतो ना त्यांचं जे पिंडा विच्चो पिंड सुनीदा चढदी हो ते देख नार खुलीसी खुले पाणी, हे जे आहे ही मेलडी आणि आपल्यामध्ये तानाजी चढला गडावर तानाजी शूर कसा सरदार, ही मेलडी पण सेम आहे। त्यांचं जेवण खाण सेम आहे, त्यांचा फेटा आणि त्यांची पगडी आणि आपला फेटा सेम आहे, त्यांची जुती आणि आपली कोल्हापुरी चप्पल सेम आहे। आणि ह्या अनेक गोष्टीमध्ये आपल्यात खूप सिमिलॅरिटी आहे, त्यामुळे काहीतरी कनेक्शन असणार जे शोधायला हवं। आणि त्यामुळे अशा चित्रपटाच्या माध्यमातून ज्यावेळेला ते कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला काहीतरी खूप मजा येते आणि चांगली क्रिएटिव्ह गोष्ट बाहेर येते, जसं की हे तुझ्या विण मर्जावाचं म्युझिक आहे किंवा ही फिल्म आहे। राजश्रीच्या सर्व रसिकांना पुन्हा एकदा जोरदार आवाहन की आजपर्यंत तुम्ही सगळे
आमचे व्हिडिओज आमचा कॉन्टेंट जो राजश्रीवर दिसला आहे तो प्रेमाने ॲप्रिशिएट केला आहे. तर ह्या चित्रपटाची गाणी देखील पहा, ऐका आणि तुमच्या त्या लाईक्स तुम्ही जे त्या व्हिडिओच्या खाली देता ना त्या कमेंट्स त्या जरूर द्या. आवडलं तर आवडत, नाही आवडलं तर नाही आवडलं, पण नक्की पहा आणि कमेंट्स द्या. थँक्यू.